the Shri Malanga Sports 40 plus Vavanje. 3 ओव्हरच्या मॅच आहे याची दक्षता घ्या दोन्ही संघांना ही विनंती. मॅचला पण सुरुवात करतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. साबिरची दळवी आणि अफान मुल्ला तर पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती. मोहसिन शेख व्हेरी फास्ट बॉलच बॅक ड्राइव्ह आहे. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय बॉल वरती. पायाने अडवण्याचा प्रयत्न त्याचा फसलाय आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिला चौकार आलाय. फुल लेंथ ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र इथे हा येत असताना आपण पाहतो डॉट बॉल. बराच वेळ झाला होता मगाशी आपण जर बघितलं. अखेर ती मांडवली संपली आणि सुपर सिक्सच्या पहिल्या मॅचला आपण सुरुवात केली. फुल लेंथ इथे इट इज नो बॉल. गॅप मध्ये बॉल आहे. मिड विकेटला फिल्डर धावतोय पण त्याचा वाक्या बाहेर. सीमारेषा पार. हा चौकार. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. अंपायरचा डिसिजनला चॅलेंज केलेला. आपण जाऊया टीव्ही अंपायर कडे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहतात स्क्रीन वरती आणि थर्ड अंपायरचा डिसिजन रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज नो बॉल. येस, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल. अंपायरने आम्हाला सिग्नलच्या पद्धतीने केला त्यामुळे आम्ही थोडं संभ्रमात पडलो होतो. शॉट फाईन लेगला बॉल आहे. एक धाव इथे मिळत असताना बाळाला आपण बघितलं शॉट फाईन लेगला. बाळ शेख सिंगलने धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोर जर आपण बघितला सध्या तर तो 10 आकड्यावरती. श्री मलंग स्पोर्ट्स 40 प्लस वावंजे टॉस जिंकून फिल्डिंग करतात. सुपर सिक्सचा पहिला सामना आपल्या समोर आहे. 3 षटकांची मॅच आणि दुसऱ्या बाजूने चांगली सुरुवात झालेल्या मॅचची. बॅटिंग करत असताना आयशा स्पोर्ट्स 12 पडासाठी. मिड विकेटला बॉल आहे. थोडा वेळ घेतला फिल्डरने. सेकंडचा कॉल दिला होता फलंदाजांनी पण आता थांबतायत कारण थ्रो फार वेगाने आला डीप मध्ये. मिड विकेटला प्रवीण पाटील भाऊ 40 वर्षाच्या वरतीले सर्व खेळाडू आहेत आणि आजही त्यांच्यामध्ये एक यंगस्टर दडलेला आहे. ओहो, बॅट आणि पायचा मधून मागे आलेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 2 चौकार जरूर आपण पाहतोय मात्र डॉट बॉल ही येत असताना हा दुसरा या षटकातील. मोहसिन शेखला आपण पाहतोय आतापर्यंत या षटकामध्ये धावा आलेल्या त्या 11. शेवटचा बॉल ऑन साइडला पूल केला. मिड विकेटचा फील्डर थोडा लांब. पहिल्या बाउन्स वरती चेंडू सीमारेषा पार. आलाय चौकार. षटक पहिलं संपन्न. धावा 15. तर आपण पाहू शकाल मॅनेजमेंट टीमद्वारे 15 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुपर 12च्या मॅच मध्ये देखील. करण तुला 1 मिनिट थांबवतोय कारण आपण जर पाहिलं कालुंद्रे संघाचा फलंदाज प्रवीण घरत याचा अगदी खंदा समर्थक लहानपणापासून जवळजवळ एवढा होता. पोलाड देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय. पोलाड आपलंही सहर्ष स्वागत करतो. हा, खऱ्या अर्थानं त्यांचे भरपूर खऱ्या अर्थानं समर्थक आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्या टीम मध्ये देखील बॅट्समन देखील पाहायला मिळतो. प्रवीण, आपल्या पोलाडला जरा सांभाळून ठेवा.
पहिला बॉल थोडासा लेट खेळला, कट केलं होतं शॉर्ट कव्हरच्या फिल्डरकडून, थोडीशी मिसफिल्ड. त्यानंतर बॅकिंगला फिल्डर कव्हर करेल, एक धाव इथे सहजरित्या मिळते. प्रकाश पाटील यांना आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. चांगली बॅटिंग फर्स्ट ओव्हरमध्ये आपण बघितली. साबिर दळवी आणि अफान मुल्ला यांच्या दोघांकडूनही जे सलामीला आलेले आहेत. आयशा स्पोर्ट्स बारापाडासाठी समोर खेळायचं होतं, एज लागल्या, गरंगळतो बॉल. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये स्वतः गोलंदाज येत असताना एकच धाव. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेली आहे. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वळवळीचा क्राऊड मोठ्या प्रमाणावरती आपण बघितला. सुपर 12चा जो सामना होता त्यांनी जिंकलाय. जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना समोर पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटस्विंग जबरदस्त होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. एक पारितोषिक येते विकेट हॅट्रिकसाठी शिवसेना शाखा प्रमुख अभिजी भोईर साहेब वामन यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजांना देण्यात येईल. लॉफ केलाय, लॉंग ऑन द फिल्डर, पाहतोय, जज करतोय, चांगला प्रयत्न, झेल टिपलाय. उभा कुठे आहे अंपायर्स आपल्याला सांगतील. आणि हा षटकार मोहसिन शेखचा चांगला प्रयत्न राहिला. त्याला असं वाटलं की कॅच पकडली जाईल पण तो सीमारेषेवरती कदाचित उभा असावा. पुढे आलाय फलंदाज. हा बॉल फार बाहेरून आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होत असताना फार ऑप्शनचा बाहेर होता बॉल. सिंगलने धावसंख्या 24-24 या आकड्यावरती. 14.40चं करंट रन रेट आहे. चांगली बॅटिंग करत असताना दोन्ही सलामीवीर. वन मोर वाईड. आणखी एक वाईट बॉल आपण पाहतोय. दिशा आता बरकटतात. गोलंदाज लेगस्टम्पला हिट करण्याचा प्रयत्न मात्र लेगस्टम्पचा बाहेरून. प्रकाश पाटील 4 बॉलमध्ये 10 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. ड्राईव्ह केला, ड्रायव्हिंग लेंथला बॉल. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फील्ड आपल्याला पाहायला मिळतात. बसले खाली ते सुभाष. बॉल फर्स्ट अटेम्प्टमध्ये पकडता आला नाही. पुढे गेला होता, पुन्हा उचलून थ्रो. ओव्हर थ्रो होतोय आणि आता डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करत असताना साबिर आणि अफान. धावसंख्या 3 ने पुढे चालली आहे. फार वेगाने धावा चालले 28 वरती. लिमिटेड अगदी 18 बॉलचा पहिला डाव आहे. त्यामुळे आता प्रत्येक डावामध्ये तुम्हाला क्विक ॲक्शन पाहायला मिळेल. विकेटची पर्वा न करता फलंदाजी केली जाईल. 28 धाव्यात षटकातील शेवटचा बॉल. ड्रायव्हिंग लेनला पुन्हा बॉलच बॅक. त्यावेळेला हळू धावतात म्हणजे कदाचित मिसफील्ड झाले. आता डबलचा प्रयत्न होतोय. फार वेगाने सुटलाय आणि पोहोचला देखील अफान मुल्ला. 2 धावा इथे पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटक गाणं कर्णाला ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच साबिरजी दळवी साहेब जे आता मात्र आघाडीला आलेत आणि 8 बॉलमध्ये 16 धावसंख्येची जबरदस्त इनिंग त्यांची आपण या मॅचमध्ये पाहतो. अफान 11ला नॉट आउट आहे आणि त्यांचा संघ जर आपण बघितला तर सध्या तो 30 वरती. चांगली बॅटिंग केली आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती. त्याही नाबाद आहेत दोघेही. लिमिटेड ओव्हरमध्ये 2 ते 3 चेंडू तुम्ही खेळला म्हणजे आम्ही म्हणू शकतो की तुम्ही सेट झालेले आहात. आणि इथे तर दोघांनी चांगली बॅटिंग केली. जवळपास अफानने 5 बॉलचा सामना केला. त्याच्या बॅटमधून 11, 8 बॉलमध्ये 16. साबिर दळवी बॉल फिरला. हुक करत असताना आपण पाहतोय लॉंग लेग रिजनमध्ये फिल्डर येतात पुन्हा सुभाष बॉलवरती. फिल्डिंग चांगली झाली. सेकंडचा कॉल पण आता ती सेकंड मिळणार नाही तुम्हाला. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय सुभाष यांच्याकडून. आजही 30 ऊर्जा प्रत्येकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्रीमलंग स्पोर्ट्स 40+ वावंजे 40+च्या पोलमधून क्वालिफाय झालेला संघ. ऑन साइडला बॉल, कॅपमध्ये बॉल आहे. स्क्वेअर लेगला पुन्हा ॲक्शनमध्ये सुभाष. चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय.
स्ट्रायकिंग एंडला डबल नसेल इथे. सिंगलने आता धावफलकाला पुढे नेत आहे साबिर आणि अफान. धावा धावफलकावरती 32-32. स्लॉकर मध्ये आपण ऋषी गोंधळीला पाहतोय. हे षटक इम्पॉर्टंट आहे. हे जर इकॉनॉमिकल आलं. लॉफ केलाय लॉंग ऑन द फिल्डर. झेलची संधी व्यवस्थित आलाय मोहसिन आणि टिपल्या त्याने झेल. 32ला पहिला धक्का बाद होतोय अफान मुल्ला. वावंजेचे प्रथम नागरिक DB बाई यांच्याकडून देखील या संघाला शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर उपसरपंच भरतजी गोंधळी साहेब हे देखील ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. तर सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. रात्रीच्या आपण सध्या पाहतोय जवळपास 1:15 वाजत आलेले तरी मोठ्या प्रमाणावरती क्राऊड आहे. जे या दोन्ही संघांचे प्रेक्षक असतील, उर्वरित 4 संघ देखील बाकी आहेत त्यांचे प्रेक्षक असतील, काही न्यूट्रल प्रेक्षक फक्त क्रिकेट वेळे जे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. चांगली बॉलिंग. 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा. स्लॉग ओव्हरमध्ये ऋषी गोंधळी. 2 बॉल बाकी आहेत. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. शॉर्ट फाईनला बॉल. बॉल आपण पुन्हा ऍक्शन मध्ये पाहतोय. सिंगलने धावसंख्या 33. शेवटचा 1 बॉल फक्त बाकी. एक्स्ट्रा 3 आल्या पण सुरुवातीला चांगली बॅटिंग साबिर कडून आणि त्याचबरोबर अफान कडून. साबिर स्ट्रायकिंग एंडला आहेत. शेवटचा 1 बॉल बाकी पहिल्या डावामधला. वळवळी आणि त्याचबरोबर वहाळ. टॉससाठी या नेक्स्ट मॅच आहे दोन्ही संघांदरम्यान. दोन्ही कर्णधारांना शेवटचा ऑप्शन कॉल. डबलचा कॉल इथे दोन्ही फलंदाजांचा. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि अशा पद्धतीनं डाव पहिला संपलाय जिथे धावा बनलेल्या 35 धावा आणि 36 लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आता सेकंड इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंग करेल श्री मलंग स्पोर्ट्स 40+ वावंजे. लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात करा. दोन्ही संघाने सूचना आणि नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण जाऊयात. इट्स ओव्हर टू यू प्रवीणजी गायकर. SS स्पोर्ट्सचे ओनर श्रीमान सीतारामजी गीते साहेब हे देखील या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडून वावंजे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. सो आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सेल्फी दाब्याचे ओनर परशुरामजी गायकर यांचे सहर्ष स्वागत. हे सर्वजण वावंजेचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय निसारजी सय्यद साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. सुपर 6चा दुसरा सामना आपल्या समोर असेल. स्मायरा स्पोर्ट्स वाळ आणि त्याचबरोबर हिमांशु एंटरप्राइजेस वळवळी. या कर्णधार या दोन्ही लवकर. या वालचे कॅप्टन लवकर या. गेस्ट थांबलेले टॉस बॉक्स मध्ये. आदरणीय निसारजी सय्यद साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सुपर 6चा दुसरा सामना आपल्या समोर असेल. हे दोन्ही कर्णधार येत आहेत. 3 ओव्हरचा देखील सामना आणि टॉस बॉक्स मध्ये निसारजी सय्यद साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येतोय. हेड इज द कॉल. हेड आलाय. वोडाफोन वालचे कॅप्टन टॉस जिंकतायत. डिसिजन. चला टॉस जिंकल्या वाळ संघ. निर्णय काय असेल? फिल्डिंग. कसं वाटतंय आता मात्र कारण एक ट्रॉफी तर निश्चित झाले. काय सांगशील एकंदरीत संघाबद्दल? संघाचा फॉर्म चांगला चालला आहे यावर्षी म्हणून खेळायला पण मजा येते टीममध्ये.
समोर सुद्धा चांगला संघ आहे, थोडंसं जशी जशी स्पर्धा पुढे जाते थोडंसं अजून टफ होत जातं. काय इम्प्रूव्हमेंट्स गरजेचे आहेत, काय सुधारणा आवश्यक आहेत अजून संघामध्ये? सुधारणा काय नाही, टीम चांगली फॉर्ममध्ये चालली तशीच चालू दे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. चला, टॉस विरोधामध्ये गेलाय, पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे, फारसा फरक पडेल? बॅटिंगच घेणार होतो पण. चला, म्हणजे मनासारखं झालंय. काय सांगशील, सपोर्ट चांगला आहे खरं तर तुम्हाला या संपूर्ण मागचाही सामना थोडासा फसला होता, परंतु पब्लिक सपोर्ट मात्र चांगला होता. प्रेक्षकांबद्दल काय मत आहे तुझं? ओलवली गावचे प्रेक्षक नेहमी सपोर्ट चांगलाच असतो. चला, तुला सुद्धा खूप शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्समधून नाणेफेकीचा कौल जिंकला तर स्मायरा स्पोर्ट्स वोडाफोन वहाळ या संघाने आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. वळूया मैदानाकडे. धन्यवाद दीपक सर. अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंभोडे 2025 स्पर्धा आपण पाहताय, ज्या स्पर्धेमध्ये सुपर 6 राऊंड सुरू झाले आणि त्यातील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. मगाशी आपण पाहिलं की श्री मलंग स्पोर्ट्स 40+ वावंजे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. निर्णय घेतला की आणि निर्णय घेतला की क्षेत्ररक्षणाचा 18 चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान आता 12 पडा एक पारितोषिक आलं याच दरम्यान. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक भीमजय पाटील यांच्याकडून आलेलं आहे आणि याच दरम्यान पहिल्या चेंडूवरती एक सणसणीत चौकार सुद्धा पाहायला मिळतोय. पंचांचा नो बॉल आहे. सो एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट आणि अशा वेळेला पहिल्या चेंडूवर जर चौकार आलाय तर एकूण 5 धावांचा हा बोनस म्हणावा का. अगोदरच थंडी वाढलेली आहे आणि अशा वेळेला मैदानामध्ये यावेळचा हा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का? बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर या वेळेला 2 टप्प्याने येतोय चेंडू आणि हा दुसरा चौकार. प्रमुख वावंजेचे अवितजी भोईर यांच्याकडून षटकाराच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि बॅटिंग कोण करतोय? मोहसिन शेख. आपल्याला माहिती आहे की मोहसिन शेख हा काही अशा ज्याला म्हणतात ना की कच्चे गुरु का चेला नाहीये. मॅन ऑफ द सिरीजच्या 2 बाईक 40+ स्पर्धांमध्ये ज्यांच्या नावावरती आहे तो मोहसिन शेख. या वेळेला मैदानामध्ये सलग तिसरा चौकार. व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लासिकल शॉट. डीजे मी थोड्याच वेळापूर्वी आमचे गुणलेखक मित्र सुदर्शनशी मी चर्चा करत होतो की साधारण 2010 किंवा 11चं वर्ष असेल आणि आज मी प्रवीणला या ठिकाणी मैदानामध्ये खेळताना पाहिला. प्रवीण घरतने ते 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावले होते आणि ते 6ही चौकार 6 वेगवेगळ्या दिशेला होते. अलीकडच्या काळामध्ये ज्याला तुम्ही वॅगन व्हील म्हणता ना ते जर त्यावेळेला अवेलेबल झालं असतं. यावेळेचा हाही फटका पाहतोय आपण. मिड विकेटला खेळला होता. मोहसिनने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, त्याचाच कॉल होता आणि नॉन स्ट्राईक एंडला डेंजर एंडकडे ऋषी धावत असताना सुद्धा तो मैदानामध्ये दाखवतोय. 40+ इज अ जस्ट अ नंबर. मैदानामध्ये सगळ्यात महत्वाची असतं हंगर फॉर अ रन्स किंवा त्याच वेळेला म्हणतो ना की धावांची भूक महत्वाची असतं. क्रिकेटमध्ये या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहे की तुमच्यामध्ये फायर किती आहे, की ती आपण ज्याला म्हणतो ना की मैदानामध्ये खेळण्याची ऊर्जा तेव्हाच येते जेव्हा तुमच्या शरीरामध्ये ती आग असते आणि ती आज मैदानामध्ये पाहायला मिळाली. मोहसिनसाठी हा चेंडू आपण पाहतोय. आरव प्रभाकर पाटील बारापाडे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. लास्ट मॅच मध्ये याच तुषारने अफलातून गोलंदाजी केली होती. त्या तुषारच्या हातामध्ये चेंडू जरूर आला, पण आज बारापाडा संघाला सुपर 6 मध्ये जर विजय मिळवून द्यायचा असेल तर 2 to go.
4 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू अर्थात नो बॉल होता, त्याच्यानंतर दुसरा चौकार, तिसरा चौकार, मग डबल आली आणि आता एक निर्धाव गेला. तुषारचा षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट, असं डबल डान्सिंग डाऊन द विकेट येण्याचा जो काही क्षेत्ररक्षक चुकीला माफी नाही. सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये झालं, 2 धावा मिळाला. जो बारापडा संघ मैदानामध्ये त्यांच्या ॲथलेटिझमसाठी ओळखला जातो, उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो, पण म्हणतात ना क्रिकेटमध्ये, जो न देखे रवी ओ देखे कवी और जो न देखे कवी ओ देखे अनुभवी. आज मोहसिनकडे हीच तर खरी खासियत आहे की मैदानामध्ये तुम्हाला असलेला तुमचा अनुभव तुम्ही कशा पद्धतीने जोडायचा असतो. एक्सपिरियन्स इज अ मास्टरपीस ऑफ एव्हरी गेम, आणि तो मैदानामध्ये मास्टरपीस आज पेश झालाय, कारण 17 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे 13 मध्ये 19 हव्यात. याही वेळेला आपण पाहतोय डबल स्टेप पुढे आला होता. फ्रंट ऑफ द विकेट येत असताना बऱ्याच वेळेला काही फलंदाज फक्त समोर एखादा फटका किंवा एखादा समोर पददालित्य दाखवतात, पण या वेळेला डबल स्टेप पुढे येऊन तो फटका बनवण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू चांगला होता तुषारचा, त्याचंही कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या षटकाचा खेळ संपलोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात 18. सामना जिंकण्यासाठी आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. मगाशी आपण ज्याच्याबाबत बोलत होतो ना सुदर्शन, की पहिल्या 3 चेंडूवरती जे 3 चौकार लगावले गेले, एक कव्हर्स मधून तटवला गेला, त्याच्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग मधून आला, पुन्हा एकदा एक चेंडू तशाच पद्धतीने एक्स्ट्रा कव्हर मधून तो चौकार पाहायला मिळाला. तर तुम्हाला अशा पद्धतीने खेळ मैदानामध्ये तेव्हा दाखवता की जर समोर चांगला गोलंदाज असेल ना, की तुषार चांगला गोलंदाज आहे, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे अलीकडच्या काळामधलं बेस्ट वेपन झालेलं आहे. आणि क्रिकेट हे केवळ अलीकडच्या काळात खेळ म्हणून पाहिला जात नाही, त्याच्याकडे ते युद्ध, महायुद्ध अशा पद्धतीने त्याचं वर्णन सुद्धा केलं जातं. मग आज मैदानामध्ये बारापाडा संघाची गोलंदाजी जी चांगली आहे, त्यातील सर्वोत्तम जो गोलंदाज आहे म्हणजे पहिल्या षटकामध्ये येणारा तुषार, जर आपण त्याच्यावरती अटॅक केला तर आपलं काम सोपं होईल. हे मोहसिन शेख सारख्या अनुभवी खेळाडूला बरोबर माहिती होतं. थोड्या अंशी का होईना पहिला चेंडू नो बॉल मिळाला, म्हणजे नशिबाची साथ मिळाली असं म्हणायला काही हरकत नाहीये, पण त्याच्यानंतर पुढे काय, नशिबाची साथ एकदा मिळेल, पुढच्या 2 चौकारावर काय, त्याच्यामध्ये जो क्वालिटेटिव्ह खेळ मोहसिनने दाखवला, तो म्हणतोय की म्हणूनच 40+ जरी वय असलं तरी सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या बाईक काही माझ्या नावावरती सहजासहजी नोंदवल्या गेलेल्या नाहीयेत, तिथे क्वालिटेटिव्ह परफॉर्मन्स मी दाखवलेला आहे. सो क्वालिटी ऑलवेज मॅटर. राज गावण गोलंदाजीला, चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही लेफ्ट आर्म अनेक गोलंदाज बघा किंवा टेनिस क्रिकेटमधले लेफ्ट आर्म बॉलर बघा, तुम्ही जर फलंदाजाला फॉलो केलं ना, राईट हँड बॅट्समनला, तर ते फॉलो करत असताना तुमच्या लास्ट मोमेंटला चेंडू ज्या वेळेला तुम्ही सोडता, सेम राज गावणने मैदानामध्ये केलेला आहे. फलंदाज ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन खेळून काढतोय, आणि तर त्याच्यासाठी मोहसिनसाठी ती जागा द्यायची नाहीये किंवा त्याला तो चेंडू ऑफस्टम्पच्या अजून बाहेर टाकायचा, फटका चुकला, टायमिंग चुकलं आणि त्याच वेळेला फलंदाज बाद होऊन परतला. पण मोहसिनने आपलं काम केलं, 7 चेंडू खेळले, 17 धावा त्याने बनवल्या आणि संघाच्या 18 धावा असताना तो परतलाय, जेव्हा गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 18 धावांची. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय, प्रकाश पाटील वावंजेचा या वेळेला मैदानामध्ये गेलाय. बघा, 40+ हे 2 प्रकाश पाटील आहेत. एक आहे अलिबाग तालुक्यातील प्रकाश पाटील, जो अर्थातच अनेक 40+ खेळाडूंना माहिती असेल, आणि त्याच वेळेला वावंजेचा प्रकाश पाटील. या वेळेला अपील आणि पंचांचा हात वरती गेलाय, फलंदाज बाद होऊन परतणार पॅव्हलियनमध्ये. दुसरा फलंदाज बाद होतोय. मास्टर आरव प्रभाकर पाटील यांच्याकडून बारापाडा येथील आमचे अर्थातच एक क्रिकेट प्रेमी आहेत. जर हॅट्रिक झाली, कारण आता 2 चेंडूवर 2 विकेट गेल्यात, तो आरव प्रभाकर पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट, पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं तो होता मोहसिन शेख, दुसरा प्रकाश पाटीलला पॅव्हलियनचा रस्ता दाखवला. आणि कौतुक करावं लागेल राज गावणचं, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा बारापाडा संघाच्या पहिला गोलंदाज तुषार पाटीलने 7 रनची ओव्हर केल्यानंतर राज गावण गोलंदाजीला आला होता. त्याने त्या षटकामध्ये सुद्धा आपल्या नावावरती 1 विकेट नोंदवली होती.
A1 जोडी दीनानाथ आणि ज्ञानेश्वर यांच्याकडून सुद्धा जर हॅट्रिक झाली तर A1 जोडीकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रवीण पाटील या वेळेला मैदानामध्ये येतात. दिस इज ऑल अबाउट क्लास ऑफ द प्रवीण पाटील. वेलकम फॉर अ प्रवीण पाटील. क्लास इज ऑलवेज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. प्रवीण मैदानामध्ये दाखवतोय आले आले आपल्या बॅटचा चमत्कार. कर्नाळाचं मैदान असो, तिकडे 40+ अलीकडचे मैदान असो, किंवा मग आता हे मैदान असो, मैदानाची सीमारेषा कितीही लांब असो, प्रवीणच्या बॅटमधून चौकार पाहिला नाही असं होत नाही. आणि आज डोळ्यांचं पाळणं पडणारा त्याचा रिव्हर्स पाहायला मिळाला. चौकार आला आणि 4 धावाने, म्हणजे 2-3 नावं घेऊ आपण, पण पुढच्या चेंडूवर जाऊ. हा वेल बोल्ड असे कदाचित सहकारी म्हणत असावे, कारण या वेळेला थोडासा घुसून खेळेल हे अपेक्षित होतं. आणि यावेळेला रनआउटची संधी आणि यामध्ये फलंदाज बाद होणार. ऋषी गोंधळी बाद होतोय. बाई जरा मला वाटतं ते थोडे वाटच बघत बसले होते की हा चेंडू येणार कधी. पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला, आणि अशा वेळेला ये बाबा एकदाचा, अशा पद्धतीने ते वाट पाहत होते. आणि का नाही पाहणार, कारण त्यांनाही माहिती आहे की विकेट महत्वाची आहे, क्रुशियल आहे. प्रवीणने धाव पूर्ण करण्याच्या याच्यामध्ये निघाले, पण त्याच वेळेला जो काही अर्थात ऋषिकेशची विकेट गेलेली आहे, ऋषीची जी विकेट गेलेली आहे ती अर्थातच मैदानामध्ये थोड्या अंशी हाराखेरी म्हणावी लागेल. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 23. सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. बारापडा संघाला माहिती आहे की आपल्याकडे चांगले गोलंदाज आहे, अटॅकिंग अर्थातच अशा प्रवीण आणि पंकज पॉवर हाऊस म्हटलं जातं या दोन्ही पाटील ब्रदर्सना. दोन्ही बंधू अर्थातच आता मैदानामध्ये अगेन्स्ट राज गावंड. राजची गोलंदाजी आज मैदानामध्ये त्या सिमरनला कदाचित आठवण करून दाखवत असेल की हा राज तो सिमरनवाला राज असेल, तो अर्थातच प्रेमात पडणार आहे बारापाटी. तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. सूरजजी उलबेकर आणि स्वागत करावकर यांच्या वतीनं आयवॉक कॅचसाठी, प्रेक्षक कमाल कॅचसाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. 7 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. प्रवीण पंकज ही जोडी मैदानामध्ये असताना राज गावंडने जे काही इम्प्रेशन मैदानामध्ये निर्माण केलंय ना, ते कौतुकास्पद आहे. याही वेळेला आपण पाहतोय फ्लिकचा चांगला फटका खेळलाय. 1 धाव तर नक्की पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. ही हंगर मला फार आवडते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की जिथे सिंगल होती त्या ठिकाणी डबलचं रूपांतरण करण्यात आलं. 2 धावा आल्या. 6 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 40+ हा संघ अर्थातच श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे संघ जिंकणार की प्रतिस्पर्धी असणारा अर्थात बारापडाचा संघ मैदानामध्ये जिंकणार. 6 मध्ये 11 हवा. अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडेने आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आमच्या तिन्ही आयोजकांनी ज्या प्रकारे या स्पर्धेसाठी मेहनत घेतली ती वाखाणण्याजोगी आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी तब्बल आपण पाहिलं अनेक संघाने सहभाग घेतला आणि मग लॉर्ड्स 32 पासून तो अधिक वाढवण्यात आला, कारण स्पर्धेतल्या सर्व खेळाडूंना खेळायचं होतं. आज 7वी नाईट आज या स्पर्धेची आहे आणि तरी सुद्धा खेळपट्टीवरचा जो बाउन्स आपण पाहतोय ना, तो बाउन्स मला वाटतं की तो पहिल्या दिवशीचाच आहे की काय असं वाटू लागलं. इतकी टणक खेळपट्टी या मैदानाला उपलब्ध करण्यात या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहतोय, मैदानाच्या भोवती उभारलेला शामियाना असेल, रसिक प्रेक्षकांपर्यंत घर बसल्या सामने पाहण्यासाठी किंवा ऑफिसमध्ये तुम्ही हे सामने पाहू शकता, प्रवासात तुम्ही सामने पाहू शकता. त्याच्यासाठी 24 लाईव्ह इव्हेंटचे आमचे सर्व कॅमेरामन छान पद्धतीने ते काम करतायत. आणि अशा वेळेला क्वालिटेटिव्ह खेळ पनवेलमध्ये क्रिकेट या खेळाबद्दलची जी विजिगुषी वृत्ती आहे ना, सेम ॲज इट इज मुंबईची वृत्ती आहे. म्हणजे ज्याला मुंबई क्रिकेटच्या परिभाषेमध्ये मित्रांनो आपण खडूस प्रवृत्ती म्हणतो ना, तशी आहे. बघा मगाशी सिंगल जिथे होता ना, प्रवीणने पंकजला पहिलाच कॉल केला होता, ए पंकज दुसरी धावायचीच आहे. सो दिस इज ऑल अबाउट द हंगरनेस. म्हणून 6 मध्ये 11 येताना मला बारापाडा सुद्धा तेवढाच स्ट्रॉंग वाटतो, पण दुसऱ्या बाजूला श्री मलंग स्पोर्ट्स 40+ ला कुणी कधी समजू नये.
हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण ज्याला टोचा शॉट म्हणतो ना तसा चेंडू लागला आणि फलंदाज बाद होऊन परतदार पावलांमध्ये. प्रवीण पाटील बाद होतोय, रिव्हर्स फसला आणि फलंदाज पावलांमध्ये जाऊन बसला. टायमिंग आणि त्याच वेळेला आपण म्हणतो ते रिफ्लेक्सचे येणं सुद्धा महत्त्वाचं असतं. प्रवीणला वाटलं की हा चेंडू अर्थातच आपल्या बॅटच्या पट्ट्यात येईल आणि त्या पद्धतीने त्यांनी टायमिंग केलं होतं, पण गोलंदाजीला आलेला जरीर दळवीचं कौतुक करावं लागेल ना, कारण मगाशी सुद्धा याच जरीरने 3 विकेट घेतल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा तो मानकरी ठरला होता. आणि विद्युत प्रकाश झोतामध्ये गोलंदाजी करत असताना तुमचा रिदम फार महत्त्वाचा ठरतो, कारण तुम्ही ज्या रिदममध्ये गोलंदाजी करता, विशेषतः जेव्हा खेळपट्टी टणक असते त्या खेळपट्टीवरती चेंडू मूव्ह होत असतो, ज्या खेळपट्टीवरती बाउन्सच्या सोबत तुम्हाला टर्न प्राप्त होतो, अशा खेळपट्टीवरती विकेट मिळण्याचे चान्सेस वाढतात. आणि क्रिकेट इज ऑल अबाउट द गेम ऑफ चान्स असं म्हटलं जातं. मग त्याची युक्ती आपल्याला प्रयत्नांनी जोडायची असतं. 5 मध्ये 11 हव्या होत्या. हा फटका येतोय, 1 धाव तर नक्की मिळणार आहे, पण एकावरच समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट होणार आणि अर्थातच आता 4 गडी बाद 25 धावसंख्या धावफलकावरती 26. 4 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. वावंजे 4 मध्ये 10 पूर्ण करणार का? कोणी म्हणेल की एक चौकार याच्यासाठी आवश्यक आहे, कोणी म्हणेल एक षटकार याच्यासाठी आवश्यक आहे, पण शाबीरबाईंना पण माहिती आहे ना की इथे जरीर दळवी मैदानामध्ये ट्रम्प कार्ड आहे. हा चेंडू या वेळेला भिरकावून दिला, जरूर मिड विकेटला जातोय, क्षेत्ररक्षक चुकतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. यावेळे धावसंख्या जर बरोबरीत झाली तर बॉल आउट वरती निर्णय होईल, पण पंकज पाटीलचं कौतुक करावं लागेल. त्याने फटका छान खेळला, क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं आणि जिथे जजमेंट चुकलं ना, तुम्हाला माहिती आहे की बारापाडा संघाला सुद्धा माहिती आहे, कर्नाळा घाटामध्ये किंवा कर्नाळ्याच्या खिंडीमध्ये आपण म्हणूया जजमेंट चुकलं तर ऍक्सिडेंट फिक्स आहे, 100%. आणि हे ऍक्सिडेंट परवडणारं आहे का याचं उत्तर केवळ वेळ देणार, कारण 3 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. जरीर दळवी वन्स अगेन राईट मोर द विकेट. या वेळेला शाबीरबाई अर्थातच चेंडू अडवलाय तर जरूर 1 धाव पूर्ण नक्की केली. आणि याच दरम्यान पंचांचा इशारा आला. थोड्या अंशी सर्वजण पंचांकडे बघत होते की नक्की काय इशारा येतोय, आणि पंचांनी इशारा दिला की तो लेग बाईटच्या स्वरूपामध्ये, तो अवांतर होण्याची वाट बघत होते काही जण की काय असं म्हणावं. पण आता 2 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सांगतो, धावसंख्या बरोबरीत सुटली तर अर्थातच बॉल आउट होईल. या स्पर्धेमध्ये बॉल आउट जर झालं तर त्याच्यामध्ये आणखीन एक वेगळी मेजवानी प्रेक्षकांना लाभेल. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणि यावेळचा ही चेंडू आपण पाहतोय, जोरदार अपील केलं गेलंय आणि त्याच वेळेला स्ट्राईक एंडवरचं जे अपील आहे त्याच्यावरती दाद मागितली जाईल, त्याच्यावरतीचा निर्णय असेल. कारण हा चेंडू आपण पाहतोय जरीरचा खाली राहिला होता, यष्टी रक्षकाच्या अंगाला लागून बेल्स उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि त्यानंतर स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे का याबाबतचा अर्थातच हा निर्णय असेल. कारण 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. विलास मैदानामध्ये आहे. विलासने जर षटकार खेचला तर भीमसेन पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पण त्याच वेळेला आयशा 11 बारापाडा संघाला सुद्धा माहिती आहे, वावंजेला सुद्धा माहिती आहे हा षटकार किती मोलाचा आणि महत्वाचा असेल. स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये अर्थातच अपील झालेलं आहे, त्याचं उत्तर येणं अजूनही बाकी आहे. क्रिकेट असा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि म्हणूनच जरीर मैदानामध्ये जेव्हा गोलंदाजीला आला 11 धावा त्याला द्यायच्या होत्या. टीमचे कॅप्टन शाबीर यांना माहिती होतं की आपल्याला मैदानामध्ये एका अशा गोलंदाजाकडून अपेक्षा आहेत जो मैदानामध्ये ती कामगिरी करू शकतो आणि ते हुकमाचे 4ही एक्के त्यांच्याकडे होते जे आता 3च वापरायचे आहेत आणि स्टंपिंगच्या स्वरूपात फलंदाज बाद असेल.
या वेळेला बाद होऊन परतणार पॅव्हिलियन मध्ये, त्यामुळे हा मोठा हादरा म्हणावा लागेल. आता एक चेंडू येणं बाकी. हा बघा स्क्रीनवरती आपण पाहतोय की या वेळेला चेंडू शरीरावरती शाबीरभाई यांच्या आदळला आणि तो थेट येऊन पुन्हा स्टंपवरती आदळला आणि तिथे बेल्स उद्ध्वस्त होताना स्वप्ने ही उद्ध्वस्त झाली ती वावंजे संघाची. कारण आता समीकरण बदललंय, एक चेंडू येणं बाकी आहे. प्रवीणने जी मैदानामध्ये मधल्या फळीमध्ये आकर्षक खेळी सजवली होती तसा शेवटच्या चेंडूवरती षटकार येणार. 1-5 अमित भोईर शिवसेना शाखा प्रमुख वावंजे यांच्याकडून जर षटकार आला तर 1000 रुपयांचा पारितोषिक असेल. लाख मोलाचा षटकार. 4 आल्या तर बॉल आउट, षटकार आला तर सामना जिंकला, चेंडू निर्धाव गेला, 3 आल्या तर सामना 12 पाडाचा. आणि जर बाकी पुढचं काही आहे ते आपल्याला माहितीच आहे. पण त्याच्या पलीकडे या संपूर्ण मैदानामध्ये जरीर दळवीने जे वातावरण निर्माण केलंय, थंडी उडवणारी अर्थातच किंवा झोप उडवणारी जी गोलंदाजी आहे ना जरीरने मैदानामध्ये निर्माण केली, 12 पाडा संघासाठी एक वेगळं आव्हान जे तो घेऊन आला होता ते पूर्ण करायला निघालाय. आणि अशा वेळेला अडथळा आहे वावंजे संघाचा नवीन फलंदाज. मोठा फटका खेळला जातोय जरूर. पुन्हा एकदा चेंडू वायडेश मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, फेक करेल तोपर्यंत संधी आहे फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 12 पाडा संघ याही वेळेला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकतोय. मनपूर्वक अभिनंदन.